श्री स्वामी समर्थ. नमस्कार. स्नेल टॉक्स मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण गुरुपौर्णिमेचे महत्त्व जाणून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुरुपौर्णिमा तर आपण साजरी करतोच, पण त्यामागचे महत्त्व कित्येक जणांना माहिती नाही की गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते. चला तर मग थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आपण पाहूया. भारतीय संस्कृतीत गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले जातं, कारण गुरुच आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवतात. आपण लहानपणापासून नेहमी म्हणत आलोय, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या मंत्राचा अर्थ असा होतो की गुरु हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचेच स्वरूप आहेत. तेच आपल्या आयुष्याला योग्य दिशा देत असतात. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण महर्षी वेदव्यास यांनी वेदांचे विभाजन केले, महाभारताची निर्मिती केली आणि अनेक पवित्र ग्रंथ जगाला दिले. म्हणून या दिवशी त्यांची पूजा केली जाते. गुरु म्हणजे केवळ शाळेतील शिक्षक नव्हे, आई वडील, शिक्षक, संत आणि जीवनात योग्य मार्ग दाखवणारी प्रत्येक व्यक्ती गुरु असते. या दिवशी आपण आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेतो, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि चांगले संस्कार अंगीकारण्याचा संकल्प करतो. स्वामी समर्थ म्हणतात की श्रद्धा आणि सबुरीने गुरूंची सेवा केली तर जीवनातील अनेक संकटे दूर होतात. मित्रांनो, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना नमस्कार करा, आई वडिलांचे आशीर्वाद घ्या, त्यांची सेवा करा आणि मनापासून प्रार्थना करा. गुरूंचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीशी असतो ना, त्यांच्या जीवनात यशाचा मार्ग नक्कीच खुला होतो. माझ्याकडून सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी आणि भक्तिमय व्हिडिओसाठी स्नेल टॉक्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.